राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नमो शेतकरी योजनेची सर्वात मोठी अपडेट, 9वा आणि 10वा हप्ता एकत्र। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहे। होय, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आता सरकारने घोषणा केलेली आहे। बघा, अखेर शेतकरी बांधवांची मोठी मागणी आता सरकारने मान्य केली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 10वा हप्तासुद्धा जमा होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त आत्तापर्यंत असं सांगितलं जात होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार। परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती 10वा हप्तासुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर केला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 4,000 रुपयेची रक्कम मोठी आता शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सरकारचा आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झाला आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे दोन्ही हप्त्याची 4,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून हे मोठी गोष्ट लक्षात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि त्यासोबत सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर झाली असून फक्त 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम जमा होणार आहे आणि या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधव फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरतीच रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाले आहे की 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकत्रितपणे 2 हप्त्याचे 4,000 रुपये रक्कम आम्ही देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती 4,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे पात्र आहे की हे देखील तुम्हाला पुढे समजणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाले की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा व 10वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये रक्कम अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहोत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले असेल, 23वा हप्ता आलेला असेल, 22वा हप्ता आलेला असेल, 21वा हप्ता आलेला असेल, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्त्याची नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे लाभ या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बाब ठरणार आहे। अनेक शेतकरी बांधव, तुम्ही अशा अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील की ज्यामध्ये सांगण्यामध्ये येते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लगेच रक्कम जमा होणार या ठिकाणी देखील परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्यायला हवे की फक्त 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणताल की 36 जिल्ह्यामध्ये का रक्कम जमा होत नाही, तर याचं कारणसुद्धा सरकारने स्पष्ट सांगितलं। DBTवरती ताण येतो आणि निधी उपलब्ध नसतो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे वाटप या ठिकाणी सरकार करणार आहे। आता तुमचा असा देखील मनात प्रश्न असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबतच का जमा होणार नाही, तर शेतकरी बांधवांनो, याचं कारणसुद्धा सरकारने सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आम्हाला वाटप करण्यास उशीर झाला, विलंब झाला, त्याकरिता आता 10वा हप्ता देखील देण्याची या ठिकाणी वेळ झालेली आहे। 10व्या हप्त्याची सुद्धा वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे।
पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता पात्र शेतकरी बांधव कोणते असणार आहे, अपात्र शेतकरी बांधव कोणते असणार आहे, आपण हे लगेच आता पुढे 1 मिनिटामध्ये समजून घेणार आहोत. तर लगेच पुढचे 2-3 मिनिटांमध्येच हे देखील जाणून घेऊया की कोणत्या 19 जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर हा निधी उपलब्ध करून देता येणार आणि वाटप होणार आहे. कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे, कोणते 19 जिल्ह्यात शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आलेले आहेत. आता सविस्तरपणे आपण पुढे पाहूया. त्यापूर्वी पाहूया शेतकरी बांधवांनो नेमकी कोणते शेतकरी बांधवांनो पात्र आहे, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे. लगेच आपण यादीमध्ये सुद्धा पाहूया. तर इथं पहा, लगेच शेतकरी बांधवांनो पात्र शेतकरी बांधव कोणते असणार आहे, ज्यामध्ये शेतकरी बांधवांची KYC पूर्ण करणे. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण झालेली असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा व 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार. तुमची KYC पूर्ण असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण राहिलेली असेल अशी शेतकरी बांधवांनो ही KYC लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार. तर आता नंबर 2 वरती आहे जे काम आहे ते शेतकरी बांधवांनो तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवाच्या हप्त्याची वंचित राहू शकतात, अपात्र राहू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे लाभ पाहिजे असेल तर तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे हे देखील अतिशय आवश्यक आहे. आज तुम्हाला म्हणजेच की 2 जुलै रोजी तुमच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी होणार आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये उद्या किंवा परवा या ठिकाणी वितरण होणार. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तिसरं काम करायचं आहे. अनेक शेतकरी बांधवाकडे फार्मर ID कार्ड नाही. फार्मर ID कार्ड अत्यंत आवश्यक आहे. बांधवाकडे अशा शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्याचा लाभ मिळणार. या ठिकाणी बऱ्याच शेतकरी बांधवांना फार्मर ID कार्ड काढलेला नाही, परंतु त्यांचे नाव चुकीचे म्हणजेच की झालेले असेल अशा शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्डवर नाव दुरुस्त करून घ्यायचे आहे. आता जिल्ह्याचे जर नाव बघितले तर त्यामध्ये उस्मानाबाद, पुणेमधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती पूर्ण रक्कम या ठिकाणी जमा होणार. त्यानंतर नंदुरबार, नाशिकमधील सर्व शेतकरी, नंदुरबारमधील सर्व शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करू नका, तुम्हाला रक्कम जमा होणार. कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामध्ये, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यावरती खात्यावरती पूर्ण रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर नागपूरमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार, काळजी करण्याची गरज नाही. परभणी, रत्नागिरी, रायगड यामध्ये कोणत्याही एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर वाशिम, यवतमाळमधील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या टप्प्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना लाभ मिळायला सुरुवात होईल. पुढील टप्प्यामध्ये पुढील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. म्हणून ज्यांना लाभ या टप्प्यामध्ये मिळाला नाही त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला सुद्धा लाभ मिळेल. नाहीतर तुम्ही म्हणसाल की आम्ही या योजनेतून वंचित राहू, तर नाही, असं काही नाही आहे. DBTद्वारे ही रक्कम जमा होणार आणि ती टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यावरती येणार आहे. म्हणून तुम्हाला हे लाभ वाटप होणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या काही प्रश्न असतील मनामध्ये ते कमेंटमध्ये मला नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.